मित्र हो नमस्कार। राज्याच्या राजकारणामध्ये दोन पक्षांच्या एकत्र येण्याची मोठी चर्चा झाली काय अजूनही ती चालूच आहे। शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र येणार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सुद्धा युती करणार अशा चर्चांनी गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात राजकीय धूळ मोठ्या प्रमाणात उडवली। ठाकरे बंधूंच्या युतीची गाडी तर सुरू होण्याआधीच बिघडली। तिकडं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची चर्चा ही सुद्धा फसवी आहे, आभासी आहे, हे आता उघड झालेलं आहे। बघा, तसं पाहायला गेलं तर अजित पवार यांनी तर आधीच सांगून टाकलेलं होतं, एकत्रीकरणाच्या या चर्चेत काहीही तथ्य नाही, असं काहीही घडणार नाही। पण दुसरीकडे शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही। सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र बसून याचा निर्णय घेतील। त्यामुळं या विषयामध्ये एका सस्पेन्सवर दुसरा सस्पेन्स अशी सगळी परिस्थिती झाली। पण आता एक मोठी माहिती अशी समोर येते, त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे शरद पवार यांच्याही हाती नाही आणि अजित पवार यांच्याही आवाक्यात नाही। बघा, एकनाथ शिंदे असो किंवा मग अजित पवार असो, सध्या ते महायुतीत आहेत आणि महायुतीत महत्त्वाचे निर्णय हे दिल्लीवरून होतात। दिल्लीच्या हायकमांडच्या आदेशाशिवाय कुठलीही मोठी गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये म्हणजे महायुतीच्या राजकारणामध्ये होत नाही। आपापल्या पक्षाचे जरी हे हायकमांड असले ना, म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार, तरी ते महायुतीत आहेत आणि महायुतीचे सुपर हायकमांड हे दिल्लीत बसलेले आहेत। आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सारख्या दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात ना। ज्यावेळी तशी काही परिस्थिती निर्माण होते त्यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे निर्णयासाठी दिल्लीत जातात। आता तर अशी माहिती पुढे आली आहे, जेव्हा आधीच अजित पवार हे काकांचा पक्ष सोडून भाजपसोबत गेले, त्याच वेळी भाजपच्या दिल्ली हायकमांडनं अजित पवारांना तंबी दिली होती, भविष्यात तुम्ही काका पुतना एकत्र आलात तर वेगळं राजकारण निर्माण होईल, तसं काही होऊ देऊ नका, असं आधीच त्यांना बजावण्यात आलेलं आहे। त्यामुळं दिल्लीच्या परवानगीशिवाय दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे पवार काका पुतण्या एकत्र येऊच शकत नाहीत आणि भाजपा अजित पवारांना अशी परवानगी कशासाठी देईल? एक तर शरद पवार यांचं राजकारण संपवायचा विडा उचलला आहे भाजपानं। काका पुतण्या जर एकत्र आले तर राष्ट्रवादी अधिक मजबूत होईल आणि हे तर भाजपा होऊ देणार नाही। त्यात बघा, शरद पवार आणि अजित पवार हे एकच आहेत, केवळ सत्तेसाठी केलेला हा राजकीय खेळ आहे असे आरोप तर अजूनही होत आहेत। बडे बडे नेते देखील हेच आरोप करतायत, अगदी आजही करतायत। आता बघा, हे किती खरं किती खोटं माहीत नाही, पण समजा हे खरंच असेल तर राष्ट्रवादीचं राजकारण मजबूत करून आपल्या पायावर धोंडा मारून आपलं नुकसान करून घेण्याचं काम भाजप कधीही करणार नाही आणि त्यासाठीच भाजपानं आधीच अजितदादाचे पाय बांधून ठेवलेले असावेत। आता अशा स्थितीमध्ये भाजपच्या परवानगीशिवाय अजित पवार असं काही निर्णय घेणार नाहीत, अगदी उघड आहे। त्या घोटाळ्याच्या चौकशा, त्यांच्या पेंडिंग फाईल या पुन्हा उघडल्या जातील ही भीती अजित पवारांना आहेच की, त्यामुळे ते भाजपच्या विरोधात जाऊन असं काहीही करणार नाहीत, हे सुद्धा तितकं स्पष्ट आहे। आणि मग असं सगळं वास्तव असतानाही महाराष्ट्रामध्ये मात्र काका पुतण्या यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा काही केल्या थांबताना दिसत नाहीत। मग हा सगळा उथळपणा नाही का? कशासाठी या चर्चा, कशासाठी या वावड्या उडवल्या जातात, कशासाठी या बातम्या पेरल्या जातात? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आणि विनंतीही। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।